तर आता नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता मी चालली आहे उत्तराखंडला. येस, सो खूप महिन्यांनी, वर्षांनी, ऑलमोस्ट 2 वर्षांनी माझा फायनली प्लॅन झाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी जाण्याचा. आणि त्याच्यासाठी मी आणि माझ्या 2 मैत्रिणी आम्ही जाणार होतो. मी आता पोहोचले एअरपोर्टला गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजेच 9 एप्रिलला माझी संध्याकाळी 5 वाजताची फ्लाईट होती. पण इतका गोंधळ झाला ना माझ्याकडून. गुढीपाडवा असल्याने सकाळी डोंबिवलीत शोभायात्रा असते. मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्याची वेगळी स्टोरी आहे, ते तर नंतर सांगेन. पण तो व्हिडिओ शूट करण्याच्यासाठी आम्ही सकाळी गेलो. एक साधारण 5:30, 6:30, 7 नंतर तिकडे शोभायात्रा सुरू झाली. त्यातलं काही फुटेजेस वगैरे आम्ही 10 वाजता पोहोचलो. त्यानंतर फुटेजेस एक साधारण 2-3 तास तिथे शूट केलं आणि त्याच्यानंतर घरी येऊन जेवून निघायचं होतं. पण डोंबिवलीवरून ट्रेन खूप उशिरा असल्याने मलाच निघायला उशीर झाला आणि मग पळापळ करत मी पोहोचले. मी जेव्हा पोहोचले ना तेव्हा पण फायनल बोर्डिंग ऑलमोस्ट झालेलं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच उरलो होतो. पण लकीली वेळेत गेले, मिळालं फ्लाईट. उत्तराखंडला फिरून आले आणि आता तुम्हाला दाखवणार आहे व्लॉग्स. तर आता तुम्ही जे समोर बघताय ते मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनस 2. हे जे अदानी लाऊंज होता बाय द वे. आणि इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे ऑफकोर्स तुम्ही बघताय बऱ्यापैकी लॅविश आहे आणि फॅन्सी स्टफ आहे सगळ्या इकडे. हॉटेल्स वगैरे जे असतात ते. आता चेक इन नंतर फायनली आम्ही विमानाच्या दिशेने निघालो होतो बोर्डिंगसाठी. चेक इनमध्ये पण माझी बॅग विनाकारण अडकली होती, माहिती आहे का. म्हणून का बोलवता 2 तास आधी, कारण सिक्युरिटी चेक इनला वगैरे खूप लाईन असते. आणि तरी मी काही नेलं नव्हतं इलेक्ट्रॉनिक्स, कारण कसं असतं जेव्हा चेक इनसाठी तुम्ही बॅग देता ना तेव्हा बॅगेतले कपडे वगैरेंची बॅग वेगळी आणि आपल्याकडचे लॅपटॉप्स, चार्जर, अगदी कमरेला बेल्ट जरी असेल ना तरी तो काढून ठेवावा लागतो, जेणेकरून ते मेटल बेसिकली डिटेक्ट करण्यासाठी. ते सगळं चेकिंग वगैरे झाल्यावरती आम्ही निघालो. विस्ताराची फ्लाईट होती. विस्तारा ही माझी आत्तापर्यंतची सगळ्यात फेवरेट फ्लाईट आहे, कारण त्याच्यानंतर एअर अकासा ज्याने आम्ही येताना आलो. विस्तारामध्ये अगदी सगळी सोय असते आणि मेन म्हणजे आम्हाला न मागता दोघींना सुद्धा विंडो सीट मिळाली होती. टेक ऑफला थोडा वेळ होता, म्हणजे अगदी 5-1 मिनटं होती. एरवी नाही तर अर्धा-1 तास बसल्यावरती मग टेक ऑफ होतो. आणि हे बघा, हा तो क्षण. कितीही वेळा फ्लाईटमध्ये बसलं ना तरी ही जी मुवमेंट असते ना तेव्हा थोडं धडधड होतंच. मुंबईतून उड्डाण घेऊन आम्ही आता निघालो आहे दिल्लीच्या दिशेने. आणि तुम्ही बघताय ही खाली दिसणारी जी छोट्या बिल्डिंग्स, घरं आहेत, ही सगळी आहे आपली मुंबई. तुम्हाला सुरुवातीला थोड्या वेळ, म्हणजे एक साधारण 15 मिनटं तरी बऱ्यापैकी चांगली विजिबिलिटी असते. समुद्र दिसतो, खाली थोडे डोंगर वगैरे दिसतात आणि त्यानंतर मात्र सगळीकडे ढगच दिसतात. अगदी जर वातावरण चांगलं असेल तर. संध्याकाळची फ्लाईट असल्याने आम्हाला तेही बघायला मिळालं. बाय द हे मी काय दाखवते घाई गडबडीत गेल्यामुळे ना मला तिकडे पाणी प्लेनमध्ये मिळतं, पण मी इथून बँड्रावरून घेतलं होतं रेल नीर, आपलं 15 रुपयाची बॉटल. ती माझ्या हातातच राहिली आणि विमानात सुद्धा मी रेल नीर घेऊन गेले होते. बरं, इतकं माझं ट्रेनवरती प्रेम आहे. बाय द वे मग हा विस्ताराचा मील. आणि ह्याच्यात पण माहिती आहे, पहिले मी जेव्हा फ्लाय केले विस्ताराबरोबर, मी ऑफिसच्या कामासाठी किंवा इतर काही ह्याच्यासाठी, की ज्यांनी इतरांनी माझ्या फ्लाईट्स बुक केल्या आहेत, मी काही केलेलं नाही आहे. तर किंवा ह्याच्या आधी आम्ही एअर इंडियाने वगैरे, तर तेव्हा असं काही फॅसिलिटीज नसायच्या. तर ही पावभाजी आणि हा ऑरेंजचा क्रीम केक दिला होता. छान होता चवीला. हा केक चांगला होता चवीला. पावभाजी गणली होती ती, पण ठीक आहे. तर बेसिकली सांगत असं होते की मला ना हे माहिती नव्हतं की सगळ्या तिकीट्सबरोबर ती कॉम्प्लिमेंटरी मील असतं विस्तारामध्ये. पण म्हणून ना मला आधी वाटलं की काय करू, हिला सांगू की नको सांगू, की मला पण ती सगळ्यांनाच मग ते व्हेजचं हे देत होती ऑप्शन्स. सो मी म्हटलं ठीक आहे, म्हणून मग मी घेतलं. नंतर त्यांनी कॉफी पण दिली होती, पण माझा फोन स्विच ऑफ झाला, कारण सकाळपासून गडबडीत सगळं शूटबीटच्या नादामध्ये मी फोनला काही चार्जिंग केलं नाही. मला वाटलं फ्लाईटमध्ये असेल, म्हणजे ते चार्जिंगचे पोर्ट्स असतात ते, पण काही नव्हते. त्याच्यामुळे मग मी म्हटलं तो फोन पूर्णपणे डेड व्हायच्या आधी हे सुंदर काय म्हणतात
ढग मला बघायला मिळाले. बादल इम्पॉर्टंट आहे, काय म्हणतात ना ते हे, ह्याच्यामुळे अक्षरशः अशी ढगांची चादर पसरली होती आणि धुकं वाटावं किंवा काय काय म्हणावं याला, इतकं सुंदर ढग दिसत होते. नंतर पुढे पुढे तर खूपच छान, जे मला नाही कॅप्चर करता आले. मी तुम्हाला फोटो दाखवते. एंडला सनसेटची फ्लाईट होती, म्हणजे सनसेटच्या वेळेची फ्लाईट होती, त्याच्यामुळे एका पॉईंटला तर म्हणजे ना मी इतकं सुंदर दृश्य होतं ना की म्हणजे ढग आणि ढगांच्या मध्येच तो एक सूर्य आणि कमाल. आणि मग आम्ही पोचलो दिल्ली एअरपोर्टला. तर पोचलोय आता दिल्ली एअरपोर्टला. मी कदाचित व्हॉइस ओव्हरमध्ये तेच सांगत असेन. आत्ता कुठे, आता इथून निघण्याचा प्लॅन चालला आहे, कसं जायचं वगैरे काय काय. मी कोणाबरोबर आले वगैरे अजून सांगितलं नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट त्यांना भेटवेनच. मी आणि माझ्या 2 मैत्रिणी जातोय. बघूया, इकडनं आता बस बुक करायचं प्लॅनिंग चालू आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे आता बघू. ॲक्च्युली फ्लाईटमध्ये खायला होतं जसं मी दाखवलं तसं, त्याच्यामुळे भूक नाही आहे. पण जर पूर्ण रात्रभर प्रवास आहे तर कदाचित थोडंसं खाऊन मग जाऊ. माझा फोन बाय द वे पूर्ण स्विच ऑफ झाला आहे आणि मी जिच्याबरोबर जाते तिच्या फोनमध्ये शूट करते. आता बघूया पुढे. बाय द हे दाखवायला मी व्हिडिओ ऑन केला. इथे असे चालताना पण नॉर्मल ना साधे असे एस्केलेटर कसं आपलं वर जाणार असं, तसे हे इकडे काय म्हणतात त्याला, ट्रॅव्हलेटर आहे. सो येस, चला आता दाखवते पुढचा प्रवास कसा कसा घडतोय, काय काय घडतंय. खूप इंटरेस्टिंग सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला सगळं सांगेनच हळूहळू व्लॉगमध्ये. दिल्ली एअरपोर्टवरून आम्हाला जायचं होतं काश्मीरी गेट म्हणून जी जागा आहे तिकडे, जिथून आमची बस होती. त्यासाठी आम्ही मेट्रोने गेलो. मेट्रो पण 2 वेळा बदलावी लागली, एकदा येलो लाईन एकदा रेड लाईन. ही आहे रेड लाईन. इथून आम्ही आता जाणार आहोत नवी दिल्ली मेट्रो स्टेशनला आणि मग तिकडून काश्मीरी गेटला. असं सगळा प्रवास होता. हिच्याबरोबर गेले होते बरं मी. नंतर चेहरा दाखवते मध्ये ना, बापरे. आणि हे खरंच इतकं डेंजर काहीतरी केलं होतं ना. वरती ही माणसं का लटकवली होती मला कळलं नाही. मी म्हटलं दाखवते तुम्हाला पण व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालो येल्लो लाईनच्या दिशेने. तिथून मग आम्ही काश्मीरी गेटला जाणार होतो टोकन वगैरे घेऊन. आणि जम्बो किंगचे 2 बर्गर घेतले होते, जेणेकरून अगदी आता प्रवासात, कारण शक्य नव्हतं, बस ऑलरेडी पोहोचली होती. आणि बस आम्ही केली होती बुक इंटरनॅशनल टुरिस्ट सेंटर का ट्रॅव्हल, असं मी नाव देते स्क्रीनवरती. मला आठवलं की हे मी का शूट केलेलं. मला पटकन कसं लक्ष्मीची पावलं उमटली आहे तिकडे. जाऊ दे, असे अधूनमधून जोक मारते मी, म्हणजे असं जाऊ दे. तर ना, आणि देन येस, हां, ही बघा, ही बस इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगवाली वगैरे जे काही. तर ना बेसिकली ही स्लीपर बस आहे. इथून आमचा प्रवास असा होता की दिल्लीवरून, बिहारची बस आहे बाय द, BR नंबर दिसला तुम्हाला तर स्लीपर एकदम सोयीस्कर, सुखसुविधांनी युक्त अशी बस. याच्यामध्ये आम्ही 3 सीट बुक केल्या होत्या. एकीकडे ना एक जण आणखीन येणार होती पण ती आली नाही. सो मला तिला ताणून झोपता आलं. ह्या सगळ्या बॅगा वगैरे टाकलेल्या आणि 2 माणसांसाठी पण सफिशियंट होती जागा. AC बस होती. 8.5 तासाचा प्रवास होता. बाय द वे ह्या त्या 2 जणी ज्यांच्याबरोबर मी प्रवासाला निघाले. तर आता गाडी हलते. आम्ही आता बसलोय बसमध्ये, दिल्लीवरनं वगैरे आलो आणि आता कोणाबरोबर आले ते दाखवते. म्हणजे स्लीपर बस अशी आम्ही हे केले, एक सीट, आणि दाखवते आता कोण आलंय ते. फायनली चेहरा खूप मी फॅन्सी केलंय. आता हा पडदा बाजूला करणार एक आणि मग तुम्हाला दिसणार की मी कोणाबरोबर आहे. ओके, चला बघूया. 2 3 सेकंड टाइम इन व्हिडिओ. प्रतिमा पहिल्या व्हिडिओ मध्ये दिसलीच कुठे, पुण्यात आले होते मी बघितलंच नाहीये. आहेस तू बघितला नाहीस की तुझी चूक. तिच्यासारखं वागू नका सगळ्यांनी. माझे ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कॉमेंट पण करा. येस येस. आणि आता दुसरी महत्वाची पहिल्यांदा दिसणारी व्यक्ती अनुश्री. जरा ऊर्जा आणणार आज आम्ही सेलिब्रिटी सोबत फिरायला जातोय. म्हणजे असं आहे ना की आम्हाला असं एक्साइटमेंट होते की युट्यूबर सिद्धी सोबत कधी फिरायला जाणार. शेवटी ती संधी मिळाली आम्हाला. थोडेसे पैसे द्यावे लागले आम्हाला. तिची ट्रिप स्पॉन्सर करावी लागली आहे. मध्ये ती जाते, पण ठीक आहे.
संधी मिळाली तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. दिल्लीवरून साधारण 8.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो हल्द्वानीला. हल्द्वानीमधून आम्हाला पुढे, हे बघा, हल्द्वानीमधून आम्हाला पुढे जायचं होतं अल्मोराला आणि मग अल्मोरामधून आम्हाला जायचं होतं कसार देवीला. इथे बेसिकली टॅक्सीजसुद्धा असतात, रिक्षासुद्धा असतात आणि बसेससुद्धा असतात. बसेस 100 रुपयाने का होईना पण कमी आहेत, 200 रुपये पर सीट. 3 तासाचा प्रवास आहे हल्द्वानी ते अल्मोरा. आणि मध्ये ना ते कैची धाम पण लागतं, जे मी येताना व्हिजिट केलं, तुम्हाला तेव्हा दाखवेन मी. सध्या सगळ्यांची तोंड बघा. निघालो आम्ही इथून. बाय ते नैनिताल पण जवळ 31 किलोमीटरवर, जसं तुम्ही बोर्डमध्ये पाहिलं असेल. आता निघालो. छान वळणावळणांचा रस्ता. हा रस्ता चांगला होता पण वळणं खूप होती, त्याच्यामुळे मला तर खूप बाबा बस लागते. आणि नंतर ना कैचीधामच्या पुढे जेव्हा गेलो ना तेव्हा तर मग अगदीच म्हणजे दगड आणि खडक आणि सगळं असं सुरू होतं. मध्ये इथे छान हवा लागत होती, पावसाचं वातावरण होतं, ब्रिजेस होते आणि सगळी निसर्ग तर म्हणजे ऑफकोर्स तुम्हालाही माहिती आहे उत्तराखंडचा निसर्ग खूपच सुंदर. आणि या काय म्हणतात, मेनली उन्हाच्या झळा नव्हत्या, खूप प्लेझंट आणि थंडगार गुलाबी वारा होता तिकडे. आता मी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा एक, तर बेसिकली या जागेचं नाव आहे गरम पाणी. तर मला वाटतं ते तिथल्या नदीला कुंड वगैरे असतील तिकडे ना. मी काय सांगत होते की इथे ना पण ह्या नद्या खरं तर पावसामध्ये आणि थंडीत खूप भरून वाहत असतात, पण मागील काही दिवस म्हणजे ह्याच्यात वर्षांमध्ये ना इथला पाऊसच कमी झाल्यामुळे त्यांनी असं सांगितलं स्थानिकांनी की नद्यांमध्ये वगैरे पाणी खूप कमी झालं. तर फायनली आता मी प्रवासात थोडा म्हणजे सकाळी चेहरा दाखवते. आम्ही आता पोहोचलोय अल्मोराला आणि इकडून आता परत टॅक्सीने पुढे एक किती अर्धा तास वगैरे आहे असा प्रवास आहे बाकी. इथून आम्ही आता कसार देवीला चाललोय. आणि कसारच ना का कसार देवी, कसार देवी. आणि दाखवतो तुम्हाला फायनली उत्तराखंडमध्ये आम्ही पोहोचलोय. आणि फॉलोवर्स वाढतील जितके कॉमेंट्री ती मागून देते. अनुश्री देत राहा, जर माझे पण सबस्क्रायबर वाढले ना. कशी दाखवणार? ही बघा एवढी बॅग घेऊन सिद्धी चालली, एवढी बॅग घेऊन. साड्या बिड्या आणल्यात मी आणि साडी म्हणजे एकच साडी आणली आहे. आणि आता चाललोय जवळपास आता 20 तास ऑलरेडी झालाय प्रवास, कारण मी तर दुपारी निघाले होते काल 2 वाजता. आणि इथे आता चाललंय ॲक्च्युली समोसे खाण्याचा प्लॅन, पण इतका प्रवासानंतर ना आता आधी कधी पोचतं आंघोळ करतं असं झालंय. बघू. इथे ना अनुश्री बेसिकली खूप फिरते, अनुश्री प्रतिमा दोघी पण, तर त्याच्यामुळे त्यांना असं बऱ्यापैकी स्पेशालिटीज माहिती असतात ना. तर इथे म्हणे बाल मिठाई म्हणून एक प्रसिद्ध प्रकार आहे. तर आता तर घेऊन अर्थ नाही, कारण आम्ही अजून प्रवास बाकी आमचा आणि आम्ही थांबणार होतो अजून 4-5 दिवस तरी. तर येताना परत आम्ही ती बाल मिठाई घेऊन निघणार होतो. तर बघू. मध्ये मी कैची धाम जे दाखवलं तिथे पण नंतर जाताना थांबण्याचा प्लॅन आहे. बघूया कसं काय काय होतं आहे ते. आता चला परत पुढे प्रवास आहे, बराच बाकी आहे. भेटते पुढे. डायझीचा फोटो दाखवते तुम्हाला थांबल्यानंतर. आणि फायनली कसार देवीला पोहोचलोय आम्ही. हा जो रस्ता दिसतो ना तो खराब नाही आहे, कदाचित त्या लोकांनी ना तिथला मधलाच एक पॅच मुद्दाम असा ठेवला आहे की ते आय डोंट नो, ते पर्यटकांना हे काय आकर्षण का काय कळत नाही मला, पण होता तो एकच पॅच होता आणि बाकी सगळं नीट बांधकाम होतं. मग आम्ही पोहोचलो. हे हॅमॉक म्हणून कॅफे होतं जिथे आमचा स्टे आहे. इथे नाही आहे, हे त्यांचं मेन कॅफे आणि स्टे खाली आहे दुसरीकडे, जे आम्ही दाखवेन पुढे. मी सुरू केला व्हिडिओ यासाठी की इथे ना जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर अशी सुंदर फुलांची झाडं होती. आणि नंतर पण तुम्ही बघाल आम्ही जिथे राहतोय तिथे. हे तर म्हणजे मला याचं नाव नाही माहिती, तुम्ही सांगा तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर. पण एक साधारण सगळीकडे छान गुलाब आणि वेगवेगळी त्यांची लाल रंगाची फुलं वगैरे असं सगळं होतं. मग आम्ही आमच्या बॅगा वगैरे, एक तिकडे एक प्रकाश म्हणून होता त्याने आम्हाला हेल्प केली, पण सगळं घेऊन सामान
आम्ही निघालो फायनली हॅमॉकच्या स्टेच्या दिशेने. पहिल्या दिवशीचा आमचा स्टे अप्रतिम होता, कारण बघाल तुम्ही, म्हणजे मी त्याचा वेगळा व्लॉग केला आहे, पण एक झलक म्हणून तुम्हाला मी आत्ता दाखवेन. ही एंट्रन्स आहे तिकडे जाण्याची. ते जे खाली तुम्हाला ग्रीन कलरचे पत्रे दिसत होते ना, त्याच्या अंडर आमचं स्टे होता. त्याला रूफला एका बाजूने ग्लास होती, जशी आता तुम्हाला ना हा जो दुसरा वरचा जो स्टे होता त्यांच्या ह्याची मी दाखवते. हां, ही बघा अशी, आणि वरती स्काय वॉचिंग पण होती असं. आणि आत्ता जो दिसेल तो आहे आमचा स्टे. दगडाचं बांधकाम होतं आणि खूप छान आहे. तुम्हाला मी ते सगळं वेगळं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. तर फायनली आता पोहोचलोय. खूप बघते जसं तुम्ही बघितलं खाली उतरून वगैरे येण्याचं होतं, पण इथे आल्यावर आता तरी छान वाटतंय. मी तुम्हाला पूर्ण रूमची टूर दाखवते, ती ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, कारण मग आता ऑलरेडी कालपासूनचा लेंदी होईल फार. तर त्याच्यामुळे हा व्लॉग आपण इथे एंड करूया, आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही कुठे राहतोय, इथे काय खाणार आहोत, कुठे फिरणार आहोत, कसारदेवीमध्ये मंदिराला जेव्हा आम्ही व्हिजिट करू तर ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू. पुढचा व्हिडिओ पण आवर्जून बघा. प्लेस तरी मला छान वाटतं, म्हणजे तुम्ही बघू शकता, अंदाज येऊ शकतो तुम्हाला. सो ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ बघा. ही काय म्हणतात उत्तराखंडची सफर तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी आशा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.